नमस्कार मैत्रिणींनो, तुमचं स्वागत आहे बर्गे कॉर्नरमध्ये। आज आपण बनवणार आहोत चिकन अंगारा। अगदी झटपट होणारी ही रेसिपी आहे, तर ही रेसिपी तुम्ही नक्की करून बघा। इथे मी अर्धा किलो चिकन घेतलं आहे, स्वच्छ 2 पाण्याने धुवून घेतलं आहे। तर आता हे धुवून घेतल्यानंतर आपण इथे हिरवं वाटण तयार केलं आहे। इथं खोबरं, कोथिंबीर, लसूण, आलं, कांदा हे सर्व आपण भाजून बारीक करून घेतलं आहे। टोमॅटो 1 घातला आहे। आता हे सर्व आपण बारीक करून घेतल्यानंतर कुकरमध्ये 2 पळी आपण तेल वापरणार आहे। आता आपलं तेल चांगलं गरम झालं की आपण आपले हे वाटण पुन्हा एकदा तेल सुटोपर्यंत भाजून घेणार आहे। तेल सुटल्यानंतर आपलं हे वाटण चांगल्या प्रकारे भाजलं जातं। इथे अर्धा चमचा हळद टाकले। आता तुम्ही बघू शकता इथे तेल सुटलंय। इथे मी हा घाटी मसाला वापरला आहे 2 चमचे। हा वर्षभर टिकणारा काळा मसाला आहे आणि 1 चमचा गरम मसाला। हे सर्व आता आपण हे बघा असं तेल सुटोपर्यंत भाजून घेतलंय। त्यानंतर आपण ह्यात चिकन शिजण्यासाठी ठेवणार आहोत। आता ह्याला आपल्याला पाणी ओतायची गरज नाही, कारण ह्याला मुळात पाणी सुटणार आहे। त्यामुळे आपण आता हे सर्व मसाल्यामध्ये चिकन आपलं मिक्स करून घेऊ। अशा प्रकारे मिक्स करून घेतल्यानंतर चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायचं आहे। आणि आपण ह्याला पाणी नॉर्मल थोडंसं ओतायचं आहे, कारण ह्याला आपल्याला पाणी आधीच झाकण लावल्यानंतर कुकरचं पाणी सुटतं, त्यामुळे ह्याला पाणी आपण ओतणार नाही आहोत। आता चवीनुसार सगळ्यात शेवटी मीठ। आता हे तुम्ही बघू शकता ह्याला पाणी असं सुटत आले। तर आता आपण 1 शिट्टी काढणार आहोत आणि 1 शिट्टी काढून झाल्यानंतर आता हे गार करून आपलं शिट्टी काढून घेतली आहे। आता इथे मी कोळसा घेतला आहे आणि त्यावर थोडं तूप टाकणार आहे। अशा प्रकारे आपण चिकन अंगारा तयार करणार आहोत। ही रेसिपी खाण्यासाठी अगदी छान लागते, तर तुम्ही ही रेसिपी नक्की करून बघा। तर आपलं हे चिकन आता तयार झालं आहे। तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल